रामकृष्ण हरी. स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये. आज आपण काय करतोय? ढोकळा. पण ढोकळा बघा, हा आपण बेसनचा न करता रव्याचा करत आहोत. ही बघा, मी अगदी सहजासहजी रेसिपी करायला गेले होते ट्राय करावं म्हणून, परंतु खूप छान झाली आणि अगदी घरी केली किंवा त्यामध्ये काही एक्स्ट्राचे प्रोडक्ट घातलेत असं काहीही नाही आहे. अगदी साधी सोपी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. त्यामुळे मी म्हटलं चला शेअर करूया. तर तुमच्याशी ही मी शेअर करते. बघा, अतिशय सॉफ्ट आणि टेस्टी झालेली ही रेसिपी आहे. इथे बघा, आता मी दही घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्टली ताक देखील घेऊ शकता. माझ्याकडे दही होतं, ते व्यवस्थित आता मी हे हलवून घेते आणि त्यामध्ये जर असं साधारण एक अर्धी वाटी दही आहे, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून ते 1 वाटी असं प्रमाण केलेलं आहे. प्रमाण कमी जास्त झालं काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये घालून जरी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ते बघा, व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते जेणेकरून दह्याच्या गुठळ्या बिलकुलही राहणार नाहीत. शक्य असेल तेवढं आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, साधारण 1 वाटी असं आपलं ताक तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये मेजरमेंट बिलकुलही मी केलेलं नाही आहे. त्या ताकात जेवढा रवा बसेल तेवढा मी रवा त्या ताकामध्ये टाकत आहे. हा रवा बघा, जो आपण उपमा करण्यासाठी वापरतो तो मी वापरलेला आहे. बारीक रवा नाही आहे हा, मोठा रवा. शक्य असेल तेवढा आपण इथे मोठा रवा वापरायचा आहे. बघा, यामध्ये इथे बघा असा मोठा रवा मी वापरलेला आहे. बघा, इथे जेवढा बसतोय तेवढा मी त्यामध्ये टाकला. साधारण 1 वाटी ताकामध्ये 1 वाटीच रवा बसतोय. बघा, अशा प्रकारे हे बॅटर बघा एवढं पातळ मी असं तयार केलेलं आहे. बघा, इथे अशा प्रकारे एवढं असं पातळ मी केलेलं आहे, कारण हा मोठा रवा जाडा रवा आहे, त्यामुळे त्यामध्ये बरंचसंच पाणी ताक ॲब्झॉर्ब होतं. आता हे एक मी 20 मिनटासाठी झाकून ठेवलं होतं साईडला. बघा, इथे 20 मिनटानंतर बघा कसा तो रवा फुगलेला आहे, त्यामुळे ते घट्ट असं ते बॅटर झालेलं आहे. आता इथे मी एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेते. तुम्ही दुसरं काहीही घेतलं काही प्रॉब्लेम नाही. इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपण जो रवा टाकणार आहे तो शिजल्यानंतर पटकन सुटला जाईल. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे. आणि यामध्ये आपण जरासं तेल टाकून घेऊया. साधारण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण अतिशय व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेल टाकलेलं आहे ते पूर्ण रव्याला व्यवस्थित असं लागेल. मग असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. ते काय जास्त काही अवघड रेसिपी नाही आहे, अतिशय सोपी आहे. घाबरायची बिलकुलही गरज नाही आहे. आता हे जे आपण रवा दह्याचं बॅटर केलेलं होतं ते त्या डब्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा, व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. त्याच्यात जी थोडीफार हवा राहिलेली असेल ते डब्बा असा थोडासा आपटला, त्याच्यातली पूर्ण हवा निघून जाते आणि ते बॅटर प्लेन असं त्या डब्यात बसतं. वरून जर अशी मी चटणी जी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, ते दिसायला छान दिसतं म्हणून हे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता बघा, साईडला कढईमध्ये मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. गरम म्हणजे ते व्यवस्थित असं उकळलेलं आहे आणि खाली त्याच्या एक स्टँड ठेवून त्यामध्ये डबा ठेवून ते व्यवस्थित असं झाकून ठेवलेलं आहे. आता बघा, हे एक साधारण 25 मिनटामध्ये छान असं हे बॅटर शिजलं जातं. बघा, मी टूथपिन घालून पाहिली तर ते क्लीन निघत आहे. बघा, बिलकुलही त्याला चिटकत नाही. आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद करून एक
5 मिनटं ठेवला आणि नंतर हे काढलं बघा. साईडनं आता आपण व्यवस्थित त्याच्या एजेस आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या, जेणेकरून तो आपला ढोकळा पटकन निघेल. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी वाटली ते. बघा, ते आपण एजेस रिकाम्या केल्यामुळं ते पटकन आपला रवा जो होता तो पटकन निघालेला आहे. आणि बघा, अतिशय स्पॉन्जी असा झालेला आहे. त्याचा सुगंध देखील खूप छान येतो आहे. आता व्यवस्थित असं तुम्हाला जेवढे पीस हवे आहेत त्या प्रमाणात कट करून घ्यायचं. बघा, चाकूला देखील बिलकुलही तो चिटकला जात नाही आहे, म्हणजे तो व्यवस्थित असा छान असा शिजलेला आहे. बघा, एक पीस काढून दाखवते तुम्हाला. अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा झालेला आहे. आता ज्याप्रमाणे आपण ढोकळ्यावर फोडणी करतो त्याप्रमाणे इथे मी फोडणी करून घेते. फोडणी करताना बघा, जरासं तेल जास्त टाकायचं आहे, जेणेकरून त्या पूर्ण ढोकळ्यावर आपली फोडणी बसेल. जरासे जिरे आणि जरासे मोहरी घालून मी ही तडका तयार करते. त्यामध्ये बघा 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी. व्यवस्थित अशी फोडणी तयार करून घेते बघा मी इथे. त्या फोडणीमध्ये जरासं मीठ देखील टाकायचं आहे. बघा, इथे छान अशी फोडणी तयार होते आपली. आता ही आपली तयार झालेली फोडणी आपण ह्या ढोकळ्यावर टाकायची. त्या अगोदर बघा, मी साखरेचं पाणी करून घेतलेलं होतं, ते जरासं टाकलेलं आहे. आणि आता ही आपली तयार झालेली फोडणी टाकायची. दिसायला देखील खूप सुरेख दिसतोय आणि चवीला देखील तेवढाच छान लागतो. इथे आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे. वरून जराशी कोथिंबीर. बघा, हा पीस अप्रतिम असा दिसतोय आणि चवीला देखील खूप छान लागतोय. अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे. पटकन तो सुटला देखील जातोय. चला तर, कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि नक्की घरी ट्राय करा. धन्यवाद.